हॅलो फ्रेंड्स, चला पुन्हा आपण एकदा भेटत आहोत. आता होळी आहे. होळीनिमित्त आपण काय करणार आहोत, पुरण करणार आहोत. तर मी 2 ग्लास चना डाळ घेतली, छान धुवून घेतलेली आहे. ही पण याच्यात फिल्टरचं पाणी मस्तपैकी धुवून घ्यायची चना डाळ. बघा, याच्यात छान पाणी टाकायचं आहे. एक ग्लासमधलं काही हरकत नाही, निघून जाते ते. आमच्याकडे बोर असल्यामुळे आम्ही फिल्टरचं पाणी यूज करतो. तुम्ही नाही का करा. बघा, मस्तपैकी 2 ग्लास मी चना डाळ घेतली आहे. ते छान आता स्वच्छ धुवून टाकणार आहे मी. छान स्वच्छ धुवून टाकायचं आहे. आता याच्यात छान धुवून टाकलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्या आवश्यकतेनुसार आपण पाणी घेणार आहोत. आता आपल्याला जितकं आवश्यक पाणी असेल, आता 2 ग्लास मी चना डाळ घेतली आहे, तर तुम्ही थोडं पाणी 3-4 ग्लास तरी 4 ग्लास तुम्हाला पाणी घ्यावं लागेल, जेणेकरून ते छानपैकी डाळ शिजू शकेल. बघा, हे आपण आता पाणी घेतलेलं आहे आपल्या आवश्यकतेनुसार. जितकं ते मी साधारणतः 3-4 ग्लास पाणी टाकलेलं आहे. 4 ग्लास पकडून घ्या, थोडं जास्त घेते म्हणजे डाळ चांगली शिजली पाहिजे म्हणून. आणि वरून आता हे झाकण कुकरचं लावून टाकायचं. तर हा कुकर रेडी झाला आहे. आता याला आपण गॅसवर ठेवून देऊ. आता गॅसवर साधारणतः 4 शिट्या झाल्या की गॅस बंद करायचा, म्हणजे आपली डाळ शिजून जाईल. बघा, हे डाळ शिजलेली आहे. आता आपण याला बारीक करूया पुरण यंत्रामध्ये. ही डाळ अशी घ्यायची आणि ह्या यंत्रात टाकायची आणि ह्या यंत्राला गोल गोल फिरायचं. बघा, आपलं पुरण आता वाटून झालेलं आहे छानपैकी. आणि आता याच्यात मी 1 डबा साखर घेतली आहे आणि ही कढी याच्यामध्ये आता ते पुरण टाकून मी हे करणार आहे. बघा, आता याच्यातलं पुरण आपण डब्यातलं पूर्ण यामध्ये टाकणार आहोत. गॅस जरासा छोटा ठेवायचा. पूर्ण पुरण आपण ह्या कढईमध्ये टाकणार आहोत. बघा, आता हा डब्बा आपण साखरेचा त्याच्यामध्ये 2 जितकं गोड पाहिजे तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही टाकू शकता. जास्त गोड पाहिजे तर तुम्ही जास्त साखर टाका. आणि याच्यानंतर आपण वेलची पूड टाकणार आहे, इलायची पावडर. आता याला छानपैकी आपण एकजीव करून टाकून मिक्स करून टाकू. हे आधीच घट्ट झालेलं आहे, त्यामुळे जास्त हे नाही करणार लागणार आपल्याला पाण्याचा. बघा, हा एकदम एकजीव झालेला आहे. आता थोड्या वेळ आपण याला गरम करू, म्हणजे ते घट्ट होऊन जाईल. आणि इलायची पावडर असते ना, ती टाकून देऊ आपण. बस बघा, याच्यामध्ये मी इलायची आणि जायफळ घेतलेलं आहे. जायफळ मी थोडंसंच घेतलं आहे फोडून, नाही तर जास्त कडू होईल म्हणून. आणि थोडीशी मी याच्यात साखर टाकत आहे, म्हणजे ते बारीक होईल. आणि आपण आता हे मिक्सरमध्ये
फेटून घेऊ. बघा हे आता मिक्सरमधून मी बारीक केलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये टाकून देऊ आणि छान मिक्स करून देऊ. साखर टाकल्यामुळे छान बारीक झालेलं आहे ते. जर साखर नसते टाकली ना तर लगेच ते बारीक नाही होत इतकं. आणि ते छान घालून घेऊ. बघा आता आपलं पुरण हे रेडी झालेलं आहे. बस थोडं थंड झालं की हे घट्ट येऊन जाते. होळी स्पेशल आपलं हे पुरण महाराष्ट्रीयन.